नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, बरेच राहा. हे बघा, आपल्याला आज हे आवळ्याचं लोणचं बनवायचं आहे. हे आवळे खूप छोटे छोटे आहे आणि हे गावरान आहे. हे झाडावरून तोडून आणले. एका बाईच्या घरी झाड आहे, तिच्याकडनं आणले. हे विकतच आणले, तिने झाडावरचे तोडून दिले. तर आपल्याला करायचं आहे याचं लोणचं. तर हे लोणचं करायसाठी मी या पातेल्यात पाणी टाकलं आणि त्याच्यावर हे गाळणी ठेवली. हे बघा, आणि हे आवळे आपण याच्यात वाफवायला ठेवू. 10 मिनिटं वाफवायचे हे आवळे. हे 1 किलो आवळे अगदी छान मस्त त्या बाईने झाडावरून तोडून दिले आणि गावरान आहे. हे जे बाजारात विकायला येतात हे खूप मोठे मोठे असतात. हे छान छोटे छोटे आणि याच्यामध्ये त्याच्यापेक्षा विटामिन जास्त असते गावरान असल्यामुळे. आणि आता हे आपण 10 मिनिटं हे आवळे उकडायला ठेवू. याच्यासाठी लागणारं साहित्य: गॅस सुरू केला, याच्यावर हे पॅन ठेवलं आणि हे बघा, आता याच्यात काय काय मसाला टाकायचा आहे आपल्याला. हे धने आणि ही मेथी, 2 चमचे मेथी, हे 2 चमचे जिरं आणि हा 1 चमचा ओवा आणि ही बडीशोप. ही एवढं आपल्याला लागणार आहे. आपण हे छान असं भाजून घेऊ खरपूस आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. याला जास्त जळू पण द्यायचं नाही आणि कच्चं पण राहू द्यायचं नाही. असं मस्त गरम झालं की लगेच काढून घ्यायचं. हे थंड झालं का हे मिक्सरला लावायचं, छान बारीक करून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, असं छान करून घ्यायचं मस्त. हे बघा, याचा वास आला. आता हे झालेलं आहे छान. आता आपण याला थंड होऊ देऊ. हे बघा, गॅस बंद करते मी. मीठ घेऊ. हे बघा, हा 1 चमचा. हे मीठ 1 चमच्याच्या कमी आहे थोडस. आणि हे 2 चमचे हे काळं मीठ घेऊ. हे बघा, हा चमचा लहान आहे म्हणून हे 2 चमचे काळं मीठ घ्यायचं आहे. 3 चमचे टाकलं मी काळं, चमचा लहान असल्यामुळे. आणि हे 1 चमचा हे मीठ. तर हे आवळे फार तुरट असतात म्हणून मी हा 1.5 चमचा घेते. हे बघा, 1.5 चमचा हे आणि 3 चमचे ते, असं मीठ घेतलं मी. हे बघा, हे थंड झालंय छान. हे बघा, आता आपण याच्यात जाड जाड करून घेऊ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे मीठ पण याच्यात टाकून घेऊ. हे बघा, हे काळं मीठ पण याच्यात टाकून घेऊ आणि मिक्सरला फिरवू. हे बघा, हे छान जाड जाड झालंय. हे बघा, जाड जाड झालाय छान. मी त्या लहान भांड्यामध्ये म्हणून लावलं नाही की हे जास्त बारीक होईल, म्हणून मी मोठ्या भांड्यात लावलं हे. आणि हे आपण आता याच्यात काढून घेऊ. सगळा मसाला एकत्र केला आहे. हे बघा, 10 मिनिटं पूर्ण झालेले. आपण पाहू आता हे आवळे झाले का.
ह्या आवळ्यामध्ये चाकू घुसतोय म्हणजे हे झाले आवळे. हे बघा, आता आपण हे काढून घेऊ. याला थंड होऊ देऊ. गॅस बंद करू. हे असं करून मी याचे 4-4 फोड करून घेतले आहे. या अशा छान असं काढून काढून या अशा 4-4 फोडी मी करून घेतल्या. आता हे 1 किलो आवळ्याच्या सगळ्या फोडी काढून घेतल्या आणि या बिया बाजूला केल्या. हे बघा, या बिया या बाजूला केल्या. आता आपण या कढईमध्ये तेल टाकू. गॅस सुरू केला आहे. हे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं मी. हे बघा, 2-3 पळ्या. आता कढई गरम करू. आणि त्याच्यामध्ये आपण हे आवळ्याचं हे टाकून घेऊ. थोडा वेळ छान हे परतून घेऊ. फुल गॅसवर, कारण याच्यामध्ये हे उकळलं ना तर याच्यामध्ये जर पाणी गिनी असलं थोडंसं तर ते या तेलामध्ये थोडंसं शेकून घेऊ आपण. म्हणजे ते पाणी असलं तर ते बरोबर होऊन जाईल, त्याच्यात सुकून जाईल पाणी. छान मस्त याचं पाणी सुकून गेलं असेल. याच्यामध्ये जे पाणी असेल ते आता आपण याच्यात हा मसाला टाकून घेऊ सगळा. याच्यात मीठ, धने, जिरं, ओवा हा सगळा मसाला याच्यात टाकलेला हा आपण टाकून घेऊ. काळं मीठ, हे हळद पण टाकून घेऊ. आणि हे चटणी पण टाकून घेऊ. मी मिरच्यांची चटणी बनवली आहे. मी दुकानावरची चटणी नाही टाकली. याच्यात मिरच्या घेतल्या अख्ख्या आणि त्या अख्ख्या मिरच्याचं तिखट जाड जाड असं बनवलं आणि ते मी याच्यामध्ये टाकलं. आता आपण याला हलवून घेऊ. ही चटणी झाली छान. हे गोटाली चटणी का याच्यामध्ये आपण हा गूळ टाकू. हे बघा, हा गूळ टाकायचा आहे. हा ओला गूळ आहे त्याच्यामुळे हा खिसल्या गेला आणि गोळे होत होते याचे. आणि हा फुटत पण नाही, पण याच्यातच टाकून देईन मी. असं छान लोणचं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आवळ्याचं लोणचं पौष्टिक असते आणि याने रक्त शुद्ध होते. आवळा खाल्ला पाहिजे. आवळा खाणं चांगलं असतं. कोणत्याही पद्धतीनं मुरब्बा म्हणा, कॅन्डी म्हणा, जसं खाता येईल तसं खायला पाहिजे. आवळा जोपर्यंत आवळे आहे तोपर्यंत
आता गॅस आपण बारीक करू. चटणी छान झालेली आहे. याच्यामध्ये हा गूळ टाकून देऊ. हे बघा 1 किलो आवळे होते. हा 1 किलोच्या थोडासा कमी गूळ घेतलाय मी. थोडंसं तिखट पण लागायला पाहिजे. आंबट गोड तिखट असं लागायला पाहिजे म्हणून थोडा गूळ कमी टाकला मी त्याच्यात. थोडासा कमी आहे. 1 किलो मधून 1 वाटी गूळ काढून घेतला मी. बाकी पूर्ण तसा तसाच आहे. मी 1 किलो हे आवळे. आता मी गॅस बारीक केला. या गुळाचं पाणी होईल आणि पाणी झालं गुळाचं की थोडंसं आपण त्याला शिजू देऊ आणि आवळ्याचं लोणचं तयार. थोडंसं शिजू देऊ याला आपण. हे बघा छान असा हा गुळ विरघळला आहे बघा. आणि हे लोणचं छान तयार झालेलं आहे. हे बघा हे जर लोणचं तुम्हाला आवडलं असेल तुम्ही पण असं करा, खा. छान लागते. मस्त घरभर वास दरवळतोय याचा. आणि हे लोणचं अगदी छान झालेलं आहे. याला जर जास्त आटवलं ना तर हे कडक होऊन जाईल. कारण याच्यात पाणी टाकलेलं नाहीये. हा फक्त गुळाचा पाक आहे. हा असाच राहू द्यावा लागेल. आणि छान बरणी पोळली करून त्याच्यामध्ये हे भरून द्यावं लागेल. आता मी गॅस बंद करते. हे बघा अगदी छान लोणचं झालेलं आहे. असंच लोणचं पाहिजे. आणि हे आणखी थंड झाल्यावर घट्ट होईल. आणखी जर शिजवलं तर हे कडक होईल. हे छान लोणचं झालेलं आहे बघा. हे असं छान लोणचं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. हे लोणचं जर तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. अगदी छान लोणचं करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला आवडेल. तुम्ही पण करा, तुम्ही पण खा.